भगवते रामकृष्णाय। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमेद्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 9। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। रामकृष्णांचे वंदिता चरण विशुद्ध होई अंतःकरण। भगवंताचे नामस्मरण अशेष जनकल्याणकारी। यंदा मथुरच्या घराचा उत्सव दुर्गा पूजनाचा कडाक्याने होता भायचा। देवीची प्रतिमा मांडली कारण गेले काही दिवस मथुरनाथच्या घरास। बाबा होते वास्तव्यास राहणार होते उत्सवास्तव। जैसे आईच्या जवळ बाळ निर्भयपणे खेळते खेळ। रामकृष्णांचा भाव सकळ तैसाची होता अंबेसी। वाटे जगदंबेची मूर्त प्रत्यक्ष जाहली जागृत। वातावरण तेथील समस्त पवित्र प्रसन्न जाहले। मथुरची राजसिक भक्ती बहुत शृंगारी वाड्या प्रती। तऱ्हे तऱ्हेने भगवती मूर्ती सजविली होती तयाने। मंगलवाद्ये वाजविण्यास लाविली होती रात्रंदिवस। पत्रे पुष्पे फळे पूजेस आणुनी केली रेलचेल। पूजेच्या बाह्य प्रकारात न्यून नभते यत्किंचित। सर्व व्यवधाने सांभाळित होती उभयता पती पत्नी। बाबा सखी भाव विभिन्निष्ट पुरुष आहोत विसरले गोष्ट। स्त्रियांसारखे त्यांचे थेट होती सर्व ही व्यवहार। जणू जन्मोजन्मी आपण जगदंबेची असू मैत्रीण। देवीच त्यांचे जीव प्राण सर्वस्व जाहली जगदंबा। जणू देवीच्या सेवे कारणे तयांचा जन्म तयांचे जगणे। मुखमंडल भावावेशाने अपूर्व तेजे झळकतसे। जणू अंगात न समावून रूप बाहेर पडे गळून। भावावेशात वर्धमान होतसे लावण्य अधिकची। सुवर्णाचे इष्टकवच अंगकांती होती तशीच।
दृष्टी खिळतसे पाहताच ठाकुरांच्या स्वरूपावर. वक्षस्थळ आणि वदन राहू लागले रक्तवर्ण. दिव्य ज्योती शरीरातून वाटे बाहेर थाकतसे. अत्यंत सुंदर स्वरूपावर ज्यांची ज्यांची पडे नजर. विसरुनी देहभान समग्र रूप पहावे वाटतसे. लोक पहाया गर्दी करीती बाबा आपुले अंग झाकिती. जगन्मातेची प्रार्थना करीती बाह्य स्वरूप मला नको. बाह्य स्वरूप हे घेऊनी जाई मजला आतले स्वरूप देई. हात शरीरावर सर्वही फिरवित म्हणती आत जा. ऐसी प्रार्थना करिता त्यांनी पुढे कितीतरी दिवसांनी दिव्य स्वरूप गेले लोपुनी. जाहले सामान्यासारखे. स्वरूपाविषयी रामकृष्ण होते अत्यंत उदासीन. एकदा कामार पुकुरा लागून गेले होते राहावया. त्यांचे दर्शन घ्यावयाला शब्द तयांचे ऐकावयाला बहुत उत्कंठा लोकाला. गर्दी करती जन फार. महिला कामे आटोपून हालदार पुकुर तळ्या लागून. स्नान करुनी घेती दर्शन श्रीरामकृष्ण देवांचे. घरी होता काही मिष्टान्न अग्रभाग करीती समर्पण. गप्पा गोष्टी तयांसी करून कामास जाती आपापल्या. सकाळही जो झाली नाही तोच स्त्रियांची गर्दी होई. विनोदप्रिय श्री ठाकूरही चेष्टा करीती महिलांची. ते म्हणती वृंदावनात कृष्ण देवासी गोपी समस्त. नाना ठाई मीलन करीत नाना प्रकारे भक्ती भरे. यमुनेस जाता गोष्ट मीलन सायंकाळी गोधुली मीलन. रात्री होतसे रास मीलन स्नान मीलन तुमचे तसे. ठाकुरांचे ऐकुनी भाषण विनोद गर्भ अर्थपूर्ण. सर्व स्त्रियांची हासून हासून होऊन जाई पुरे वाट. सकाळी तिसरे प्रहरासी महिला जमती बाबांपाशी. मध्यान्ही सायंकाळासी येती पुरुष त्यांच्याकडे. भाषण बाबांचे परिसून तयांचा बोध श्रवण करून आनंद करू लागले जन. कार्यक्रमच हा दिवसाचा. एकदा कामार पुकुराहून शिहडला करणे होते गमन. बसण्यासाठी शिबिका आणून व्यवस्था केली गमनाची. ठाकुर सदैव समाधी मग्न
अंग कोमल गेले होऊन, जणू भासती बालकसान, म्हणून पालखी लागतसे. बाबा रेशमी वस्त्र नेसले, इष्टकवच धारण केले, तांबूल खात बाहेर आले, बसावयाला शिबिकेत. स्त्री पुरुषांची गर्दी पाहून, त्यांनी हृदयला केला प्रश्न, हृदू कशाला इतुके जन, येथे जमले या समयी. हृदय राम देई उत्तर, गावास आपण जाणार, काही दिवस नाही दिसणार, म्हणून आले पहावया. सरळ स्वभावी बाबा म्हणत, मजला रोज हे पाहतात, आजच विशेष काय त्यात, ऐकून हृदय उत्तरला. लाल रेशमी वस्त्र नेसून, तोंड रंगले खाऊनी पान, तुमचे रूप दिसे छान, यास्तव जमले जन सर्व. आपुल्या सुंदर रूपावर, आकृष्ट जाहले नारी नर, बाबास वाईट वाटले फार, धक्काच बसला तयांना. तयांना वाटे हाय हाय, क्षणभंगूर हे सौंदर्य बाह्य, लक्ष जनांचे तिकडेच जाय, न बघती कोणी अंतरात्मा. रूपाविषयी पूर्वीपासून, भाव बाबांचा उदासीन, आज बहुतची वर्धमान, होऊनी बोलू ते लागले. यकश्चितया शरीराला, जमतसे गर्दी पहावयाला, काय जाईन त्या गावाला, होईल गर्दी लोकांची. आज कोठेच नाही जात, सांगुनी आपुल्या खोलीत, दुःखित होऊनी कोपऱ्यात, जाऊनी स्वस्थ ते बसले. त्या दिनी गमन नाही केले, बहुतांनी जरी समजाविले, प्रयत्न जनांचे वाया गेले, केवढे औदास्य स्वरूपासी. काय ही अलौकिक पुरुषाची, तुच्छ बुद्धी देहावरची, न वाटे ममता नश्वराची, स्वशरीराची तिळभरही. असो मथुरचा घरचा भिनव, दुर्गा पूजेचा होता उत्सव, कार्यक्रमात दंग सर्व, नसेची फुरसत कोणाला. बाबा सखी भावात मग्न, स्त्री वेश केला होता धारण, भावोपशम होण्याचे चिन्ह, येईना दिसुनी सर्वथा. आता जगदंबेची आरती, सुरू होण्याची वेळ होती, जगदंबा दासी म्हणे चित्ती, कसे न्यावे आरतीला. बाबांना या ठिकाणी सोडून, बरे नसे जाणे आपण, नाद आरतीचा ऐकून,
येतील धावुनी निश्चित ते. बाबांस भावावस्थेत देहभान नसे राहात. एकदा अशाच अवस्थेत पडले होते विस्तवावर. बरे भावया भाजलेले कितीतरी दिवस लागले. आताही जर तसेच झाले तर काय करावे आपण. इतुक्यात तिला सुचला विचार. बहुमूल्य काढिले अलंकार. घालीत बाबांच्या अंगावर. कानात बोलली तयांच्या. आरती आता होईल सत्वर. चवरी ढाळा देवीवर. ऐसे सांगता वारंवार. भानावर ठाकूर पातले. भावावेशात रामकृष्ण असोत कितीही संज्ञा शून्य. बाह्य जगत हे सोडुनी मन. कितीही दूर असो त्यांचे. ज्या भावाच्या आश्रये करुण मन होतसे समाधी मग्न. भावानुकूल शब्द उच्चारुन नामस्मरुनी त्या दैवताचे. ठाकुरांची अल्पकाळात समाधीती असे उतरत. कथिले पातंजल योगसूत्रात. एकाग्र मनाचा धर्म हा. आपुले चित्त एकाग्र करणे. साधले जयाना भाग्याने. अनुभव ऐसे तया कारणे. निश्चितपणे यावयाचा. येऊनी लवकर भानावर. आरतीला गेले ठाकूर. जगदंबा दासी बरोबर. देवीवर चवरी ढाळिती. कार्यक्रम हा होता पूर्ण. ठाकूर स्त्रीवेश बदलून. पुरुष मंडळींमध्ये येऊन. बैसले गप्पा करावया. मथुरनाथ आत जाऊन. विचारू लागला पत्नी लागून. चवरी ढाळणारी कोण. महिला होती तुझ्या सवे. जगदंबा दासी हासून म्हणे न कळली तुम्हाला खूण. स्त्रीवेश बाबांनी घेऊन ढाळिली चवरी देवीवर. मथुर बोलला होऊनी चकित. जयांनी सामान्य विषयात. न कळू दिले आपणा प्रत. कोण तयाना जाणू शके. सदैव असुनी संगतीत. ओळखू शकलो नाही सांप्रत. मग अधिकार कोणाप्रत. समजू शकेल बाबांना. विजयादशमीचा दिवस आला. मथुरला अत्यंत आनंद झाला. भानही राहिले नाही त्याला. विसर्जन देवीचे करण्याचे. पुरोहिताने निरोप केला. विसर्जनाची झाली वेला. नमस्कार करण्यास देवीला. येऊनी जावे झडकरी. निरोप ऐकुनी धक्का बसला.
म्हणे काही न उणे मजला, का करू विसर्जन प्रतिमेला, पूजन नित्य हे चालवीन. मनात ऐसा विचार करून निरोप दिधला पाठवून, नाही करणार विसर्जन जगन्मातेचे कदापि मी. निरोप ऐसा परिसून चिंतेत पडिले सर्वजण, मथुर जयाचा ठेवी मान, तयांनी सांगुनी पाहिले. हट्ट सोडिना मथुरनाथ, सकळ टेकविती तेथे हात, जगदंबा दासी ठाकुरान प्रत, विनवी बोध करावया. ठाकुर सत्वर तेथे गेले, मथुरचे मुख आरक्त दिसले, नयनही होते लाल झाले, गर्क होता विचारात. ठाकुरांना पाहुनी मथुर, जवळ येऊनी बोले सत्वर, विसर्जन नाही करणार जिवंत जोवर मी असे. आताच मी टाकिले सांगून, मातेची नित्य पूजा करीन, जगन्मातेला सोडूनी देऊन, कैसे आपण राहायाचे. छातीस त्याच्या लावुनी हात, बाबा बदले बाबू प्रत, एवढीच भीती तव चित्तात, नकोस सोडू मातेला. आणि तू केलेस विसर्जन, तर ती काय जाईल निघून, काय आई मुलांना सोडून, जाईल निघुनी दुसरीकडे. दालनामध्ये दिवस तीन, पूजा घेतली तुझकडून, आता हृदयामध्ये राहून, घेईल पूजन या पुढती. ठाकुरांचा स्पर्श अद्भुत, मथुरास दर्शन झाले प्राप्त, आविर्भाव देवीचा हृदयात, प्रत्ययास आला तयाच्या. प्रतिमा पूजनाचा समस्त, आग्रह तयाचा झाला लुप्त, प्रतिमेचे थोड्याच वेळात, विसर्जन केले यथाविधी. बाबांच्या संगतीत राहुनी, असीम आनंद त्यांचा पाहुनी, काय प्रकार हा जाणुनी, घ्यावे वाटले मथुरला. बाबांनी आणिताच मनात, वाटले ते करू शकतात, ऐसा दृढ विश्वास मनात, धरणे धरुनी तो बसला. मथुरनाथ बाबांस वदला, भाव समाधी द्यावी मजला, ठाकुर समजाविती तयाला, घाई ऐसी करू नये. अरे जेव्हा येईल वेळ, सर्व ठीक तेव्हा होईल, काय बी पेरता तत्काळ, येतसे फळ झाडावर. समाधीमध्ये राहशील, कैसा प्रपंच चालवशील, मन संसारी न राहील, उधळली जाईल संपत्ती. परंतु हे सर्व ऐकेल कोण, मथुर बैसला हट्ट घेऊन, मग पुनरपी रामकृष्ण
समजूत घालती तयाची. ऐश्वर्य रूपात परमेशाला पहावे न वाटे भक्ताला. एकच इच्छा असते तयाला घडावी सेवा ईश्वराची. ईश्वराचे ऐश्वर्य दर्शन करीतसे भीती उत्पन्न. घटतसे प्रेम तेणे करून कथा सांगतो ऐक आता. मथुरेस जाई गोपाळ गोपी विरहे झाल्या व्याकुळ. उद्धवास पाठवी घननीळ समजूत त्यांची करावया. असूनही उद्धव ज्ञानवान वात्सल्य भावनेणे म्हणून. त्यासही भक्तीचे महिमान कळावे उद्देश श्रीहरीचा. उद्धव वृंदावनास जाऊन बोलला सकळ गोपी लागून. अशा काय गे कृष्ण कृष्ण साऱ्या जणी करीत असा. तो तर प्रत्यक्ष भगवान चराचराला असे व्यापून. कसे समजता त्याच्या वाचून हे वृंदावन शून्य असे. हताश होऊ नका सगळे ध्यान करागे मिटा डोळे. म्हणजे तत्काळ तुम्हा कळे हृदयात प्रत्यक्ष वसेतो. गोपी म्हणती ते ऐकुनी कृष्ण सखा तू उद्धवा ज्ञानी. ऐसा असूनी आम्हाला गुणी कसा गोष्टी या करीतोस. काय आम्ही करुनी ध्यान करुनी जपतप अनुष्ठान. पाहिला होता तो श्री कृष्ण नवनीरद श्याम वनमाळी. अरे जयाला प्रत्यक्ष पाहिले खेळविले खाऊ घातिले. नाना परीने सजविले काय ध्यान करू त्याचे. कसे तयाचे करणे ध्यान आता घडावे आम्हाकडून. सर्व व्यापारी करी चिंतन ते मन आमुचे असे काय. ते मन श्रीकृष्णाच्या पायी कधीच अर्पण केले सर्वही. आमुचे बदण्या आता काही शिल्लक नाही उरलेले. उद्धव ऐकुनी संपूर्ण मात आश्चर्यचकित झाला मनात. स्वरूप गंभीर अत्यद्भुत कळले गोपींच्या प्रेमाचे. मग गोपींना गुरु मानून उद्धवाने केले नमन. मथुरला सांगती रामकृष्ण बोधयावरुनी घेई तू. जो असे खरा भगवत भक्त प्रभुला ऐश्वर्य स्वरूपात. कधीही पाहू नाही इच्छित आनंद सेवेत मानितसे. ऐश्वर्य स्वरूपात पाहण्यासी इच्छाच होईना भक्तासी. कारण ठाऊक असे तयासी हानी भावासी होतसे. यावरही न ऐके मथुर मग काढिले निर्वाण अस्त्र. म्हणती मजला अणुमात्र यात काही कळत नसे.
परी आईला सांगून पाहिन, तिला जे योग्य येईल दिसून, ते ती करील ऐसे बोलून, बाबा भाषण संपविती. यानंतर थोड्याच दिवसात मथुर बाबूला अकस्मात भाव समाधी झाली प्राप्त. बोलविले रामकृष्णांना. रामकृष्ण जाऊनी पाहती, नयन आरक्त झाले असती. अश्रुधारा नयनी वाहती, जणू मथुर मानव नसे. ईश्वराच्या गोष्टी बोलत रडुनी देह भिजला समस्त. वक्षस्थळ थरथर कापत, भानही नव्हते शरीराचे. पाहताच श्रीरामकृष्णाला, मिठी मारली चरणाला. म्हणाला बाबा घात झाला, लोटले असे दिवस तीन. कितीही जरी केले प्रयत्न, प्रपंचाकडे न लागे मन. सर्वत्र गोंधळ गेला उडून, सहन होईना हा भाव. हा भाव तुमचाच तुम्हाला, लखलाभ असो तो बोलला. ठाकुर वदते झाले तयाला, तूच मागितला होतास. तो म्हणे मी वदलो खरा, आनंदातही असे पुरा. परंतु नाश होतसे सारा, काय करू या सुखाचे. बाबा भाव नको मजला, तुम्ही परत घ्यावा आपुला. हसे लोटले ठाकुराला, बदले तयाला प्रेमाने. आधीच हे मी सांगितले, तथापि तुझला नाही पटले. मथुर नम्रपणाने बोले, नव्हते ठाऊक मज लागी. की हा कोणा भूता समान, मानगुटीवर बसेल म्हणून. करावे लागेल मला वर्तन, जैसा फिरवील तैसेची. मनामध्ये आले काही, तरी ते करिता येत नाही. ऐसे ऐकता लवलाही, भाव शमविला ठाकुरांनी. ऐसा मथुरसी संबंध मधुर, साधनास काही पडता जरूर. मथुर आणून देई सत्वर, इच्छित वस्तू ठाकुरांना. बाबांना जी दर्शने होती, जे जे भाव मनी उपजती. सांगती सकळते बाबू प्रती, विचारती मग मत त्याचे. बाबांच्या बालक भावात, कृत्रिमता नसे किंचित. वाटे आत्मसंरक्षणार्थ, असमर्थ असती खरोखर. सांसारिक विषयात अनभिज्ञ, ऐसे लहान बालक पाहून. कोणाचे न उचंबळे मन, प्रेम न वाटेल कोणाला. ऐसे बालक असता जवळ, करीत असता खोड्या खेळ. कोण न जपे सर्व काळ,
इजा न भावी तया प्रती. यास्तव मथुरनाथाच्या मनात रक्षण बाबांचे सर्व गोष्टीत. करावे वाटे तया प्रत तसाच वागला त्यांच्याशी. बाबांच्या दैवी शक्तीवर मथुरची श्रद्धा असे अपार. बाह्यतः मानुनी सान किशोर सदैव तत्पर रक्षावया. सर्वज्ञ बाबांचा गुरुभाव बाह्य विषयात बालस्वभाव. झाले मिश्रण मधुर अपूर्व मथुर जाणे ते पूर्णपणे. ऐहिक सकळ ही गोष्टीत देह रक्षणादि कार्यात बाबांचे रक्षण करणे प्राप्त. आपणास वाटे मथुरला. मानवी शक्तीच्या बाहेर पारमार्थिक विषय जे थोर. आपुले रक्षण करणार ठाकूर विश्वास तयाचा. सरल बालक भावाविष्ट बाबा असूनही उपास्य दैवत. तयांची ही कधी समजूत घालणे पडावे मथुरला. एकदा बाबा शौचावरून परतले चिंताक्रांत होऊन. मथुरला म्हणू लागले कोण पंचाईत झाली आजला. मजला पडला थोरला जंत कोणास एवढा नाही पडत. काही केल्या नाही कळत मलाच का बरे असे भावे. एका घटके पूर्वी मथुरला आध्यात्मिक विषय सांगितला. तेच आश्वासन मागावयाला बाबा पातले मथुरकडे. मथुर त्यांना सांगे हासून बाबा हे तर घडले छान. कामकीट तो गेला पडून कुविचार उपजवी मनी. तोच लोकांकडूनी समस्त अनिष्ट कृत्ये करवी बहुत. तुमचा पडला अकस्मात जगदंबेची कृपाच ही. ऐकुनी मथुरचे भाषण ठाकूर पावले समाधान. म्हणती ही गोष्ट तुझ लागून बरेच झाले सांगितली. एकदा बाबा मथुरला बदले आईने मजला सांगितले. तुझे अंतरंग भक्त सगळे जमतील पुढे या ठिकाणी. सर्व ते तुझ्याकडे येऊनी ईश्वरीय विषय समजावुनी. घेतील समग्र तुझ्याकडूनी ऐकतील पाहतील प्रत्यक्ष. या शरीराचा आश्रय करून आई खेळ खेळेल महान. करील उपकृत बहुत जन देह म्हणूनी हा रक्षियला. यास्तव तिने हा जतन केला देह पिंजरा नाही मोडला. काय वाटते सांग तुझला भ्रमच अथवा सत्य असे. मथुरनाथ तयांना वदला
बाबा भ्रम का होईल असला, जगन्मातेने कधीही तुम्हाला दाखविले नाही असत्य. हेही असलेच पाहिजे सत्य, मजला वाटते तुमचे भक्त. लवकर ते यावेत, आनंद करू मग सर्वजण. ऐकुनी ठाकूर त्याला बदले, आईनेच मजला सांगितले. केव्हा येतील येवोत सगळे, मर्जी तियेची यावरी. पुढे लोटता काही दिवस, मथुरने पुसले ठाकुरास. अंतरंग भक्त या ठायास, अजून का बरे न येती. रामकृष्ण तयाला म्हणती, काय सांगावे कधी येती. आईनेच सांगितले मज प्रती, निश्चित येणार वाटतसे. तियेने सांगितलेल्या गोष्टी, एक एक सर्व ही घडून येती. का बरे मग हीच एकटी, नाही घडूनी यावयाची. असत्य होई का शंका येऊन, ठाकूर जाहले चिंतामग्न. वदन तयांचे झाले म्लान, पाहुनी मथुर दुखावला. तयाच्या मनाला वाटले, बोललो हे बरे न केले. चतुर मथुर मग ते वेळे, समजूत घाली ठाकुरांची. ते येवोत अथवा न येवोत, मी तर तुमचा अनन्य भक्त. आईची नसे असत्य मात, 100 भक्ता समान मी. म्हणून मातेने दाखविले, पुष्कळ भक्त येतील इथले. ठाकूर म्हणती असेल तसले, समजूत पटली अविलंबे. रासमणीने जिवंतपणी, मुलीत तंटे न व्हावे म्हणूनी. संपत्तीच्या वाटण्या करुनी, दिधल्या होत्या तयांप्रती. मथुर पत्नी जगदंबा दासी, भगिनीच्या भागातील पुष्करणीसी. गेली स्नान करावयासी, भाजी घेतली त्या ठाई. बाबांनी ते पाहता कृत्य, अनेक विचार आले मनात. जगदंबा दासी घेऊनी जात, न पुसता वस्तू का दुसऱ्यांची. न विचारता वस्तू नेणे, हे तर आहे चोरी करणे. मोठाच अपराध केला हिने, कसे कळेना तिज लागी. पुष्करणी जियेच्या भागात, तिथे ती आली तेवढ्यात. बाबांनी तिजला साद्यंत, हकीकत कथिली घडलेली. एवढी क्षुल्लक गोष्ट असून, गंभीर भाव तयांचा पाहून. हसे लोटले तिज लागून, मथुर पत्नीही आली तिथे. हासण्याचे कारण ऐकून, विनोदे म्हणे बाबा लागून. भाजीने तसे छपवून,
सांगुनी फजिती केली माझी. रामकृष्णांकडे पाहुनी हासू लागल्या दोघी बहिणी. बाबा म्हणती मज लागुनी, हे काय ठाऊक असे बुवा. मज वाटले वाटली दौलत, वस्तू घेणे न करिता माहित. बरे नव्हे मग केले विदित, यावर मर्जी तिची असो. वचन बाबांचे परिसुनी, अधिकच हासती दोघी बहिणी. म्हणती अति आदर वाटुनी, सरळ स्वभाव बाबांचा. असा बाबांचा बालकावत, सरळ स्वभाव अत्यंत. परंतु कर्तुम समर्थ, अपूर्व मिश्रण भावांचे. एकदा मथुरच्या आज्ञेवरून, जमीनदारासी झाले भांडण. मारामारी झाली भीषण, खून पडला जमीनदाराचा. मथुर त्या संकट समयाला, बाबांकडे आश्रया आला. चरणास घट्ट धरुनी वदला, बाबा मजला वाचवा हो. बाबा निर्भत्सना करून, म्हणती येसी झेंगट घेऊन. म्हणतोस बाबा मज लागून, संकटातुनी या वाचवा. काय हवे ते करण्याला, मूर्खा सामर्थ्य असे मजला. आता इकडे आला कशाला, निस्तर आपुले आपण तू. तथापि मथुर न सोडी चरण, ठाकुरास येऊनी कारुण्य. वदले निघ आता येथून, पुनरपि ऐसे करू नको. आईच्या जे मनी असेल, घडुनी तैसे येई सकळ. संकट टळले घडले नवल, विश्वास वाढला मथुरचा. कर्तुम असुनी शक्ती, कर्तृत्व स्वतःकडे न घेती. आईच सकळ कर्त्री करविती, आपण केवळ बाळ तिचे. बुद्धिमान हिशेबी मथुर, बाबांस्तव करी खर्च फार. यात्रोत्सवास जाता ठाकुर, मथुर बरोबर जात असे. गाणे ऐकता रामकृष्ण, गायकास करावयाला दान. 10 रुपयांच्या बांधून, पुरचुंड्या मथुर ठेवितसे. एखाद्या गायकाचे गान, जर बाबांना वाटले छान. अवघ्या पुरचुंड्या देऊन, टाकीती एकदम तयासी. मथुर काही न आणी मनी, म्हणे बाबां समान थोरांनी. मोठेच दान करावे म्हणुनी, आणिक रुपये ठेवितसे. पुन्हा एखादे गाणे ऐकून, बाबा पावता समाधान. समोरील सर्व द्रव्यदान, करुनी टाकीत गवयाला. तेवढ्याने तृप्त न होऊन, नेसले किमती वसन. तेही तयाला करुनी दान,
आपण समाधिमग्न होती. संपत्तीचे सार्थक दाने झाले मानुनिया मथुरने. बाबांना अति आनंदाने वारा घालीत असावे. मथुरचा विश्वास वाढला, कृपेनेच बाबांच्या आपुला. कळले मान प्रताप टिकला, भजतसे ईश्वर भावाने. आई दाखवी बाबांना चौघास त्यांच्या देहरक्षणा. साह्य परोपरी करण्या त्यांना त्यांच्याच बरोबर पाठविले. त्या चौघा देहरक्षकात श्रेष्ठतम असे मथुरनाथ. ईश्वरी योजना म्हणून टिकत, संबंध अलौकिक दोघांचा. अवतार श्रेष्ठ रामकृष्ण साधन कालात तया लागून. साह्य करावयाचा मान मिळाला मथुरला धन्य तो. विचार करिता अधिकाधिक संबंध भासे अलौकिक. आश्चर्यचकित होतसे देख, मन विवेकी पुरुषांचे. आराध्यासी प्रेममय दिव्य अलौकिक भक्तिमय. एवढा संबंध विश्वासमय ना देखिला ना ऐकियला. मग असंशय वाटे मनाला, भगवंताच्या दिव्य लीलेला. परोपरी साह्य करावयाला, मथुरास धाडिले अंबेने. साधनांच्या सुरुवातीला मथुर बाबूचा संबंध आला. साधन काल जेव्हा संपला, देह सोडला मथुरने. ते धवात याचे काम जाहले, परी ते तयाने चोख केले. इतिहासात अतुल ठरले, धन्य सद्भाग्य मथुरचे. श्रीरामकृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित, सेवुनी धन्य भावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 9वा अध्याय. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.